ओके, केले का सॉल्व सायन्सचे? कसा होता डिफिकल्टी लेवल? डिफिकल्टी लेवल कशी होती? ओके, चला सांगा आन्सर सांगा. चॅडविक. ओके, करेक्ट आहे. चॅडविकने शोध लावला. मग आपण फक्त चॅडविकवर थांबायचं नाही. तुम्ही बघितलं असेल आता प्रीला पण सायन्स आहे आणि मेन्सला पण आलंय. म्हणजे सायन्स शिवाय तुम्हाला अल्टरनेटिव्ह काहीच नाही. मस्ट प्रिपेअर करावंच लागेल सायन्स. ठीक आहे. ऑलमोस्ट राज्यसेवेला 20 क्वेश्चन येतात. एका वेळेस तर 22 आले होते एका इयरला. म्हणजे 20 तर रेग्युलर असतात आणि तुमच्या कंबाईनला पण हेच आहे जवळपास. ठीक आहे. म्हणजे 1/5 वेटेज, 20% वेटेज ऑलमोस्ट तुमच्या कोणत्या पेपरमध्ये सायन्सला आहे. आणि आता मेन्सला पण आले, त्यामुळे तर ऑप्शनच नाही तुम्हाला, कंपल्सरी सायन्स करावं लागेल. ठीक आहे. चला मग आपण न्यूट्रॉन शोध कोण लावला? चॅडविकनं. मग इथंच थांबू नये आपण. ठीक आहे. हा काय आहे सांगा? नाही, जे थॉम्सन. लिहून घ्या. इलेक्ट्रॉनचा शोध लावला. इलेक्ट्रॉनचा शोध कोण लावला? जे थॉम्सन. थॉम्सननं लावला. ओके. चला यानं कशा शोध लावला बरं? रुदरफोर्डनं. हे बघा आता थोडंसं कन्फ्युजन आहे इथं. इलेक्ट्रॉनचा कंपल्सरी थॉम्सननं लावला. ठीक आहे, काही कन्फ्युजन नाही. आता प्रोटॉनचा बघा. प्रोटॉनचा शोध चे 2 आहेत ऑप्शन. ठीक आहे. एक आधी सायंटिस्ट होता गोल्डस्टाईन नावाचा. लिहून घ्या, गोल्डस्टाईन. त्यांना एक असा पार्टिकल असेल आणि असे रेज, पॉझिटिव्ह रेज त्यांना शोधले होते. ठीक आहे. त्यामुळे काही लोक प्रोटॉनचा डिस्कव्हर गोल्डस्टाईनला म्हणतात. पण प्रोटॉन हे नाव देणं आणि प्रोटॉनची व्यवस्थित अभ्यास करणं, कन्फर्म हाच प्रोटॉन आहे आणि प्रोटॉन सेंटरमध्ये असतो, हे सांगण्याचं काम कोणी केलं? रुदरफोर्डनं केलं. ठीक आहे, रुदरफोर्डनं. म्हणून काही जण प्रोटॉनच्या डिस्कव्हरीचं श्रेय कोणाला देतात? क्रेडिट रुदरफोर्डला देतात. त्यामुळे तुम्हाला दोन्ही ऑप्शन येऊ शकते. पण बरेचसे बुक्स हे गोल्डस्टाईनला, जर ऑप्शन हे दोन्ही असले ना तर गोल्डस्टाईनला तुम्ही मारणार. ठीक आहे. जर गोल्डस्टाईन नसेल तर तुम्ही मग रुदरफोर्डला मारणार. ठीक आहे. रुदरफोर्डला पण डिस्कव्हर ऑफ प्रोटॉन म्हणतात आणि प्रोटॉन ही टर्म रुदरफोर्डनं दिली. ओके, लिहून घ्या. ओके. आणि न्यूक्लियसचा शोध कोण लावला? रुदरफोर्डनं. लिहून घ्या. ॲटम मध्ये न्यूक्लियस असतो हे पहिल्यांदा कोणी सांगितलं? रुदरफोर्डनं. जे थॉम्सनला माहित नव्हता न्यूक्लियस आहे. डिटेल आपण ॲटम, स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्ये आपण डिस्कव्हर करतो. ओके. थॉम्सनचं मॉडेल कसं होतं? पूर्ण सॉलिड गोल. मेटलचा मॉडेल. जसं तुम्ही स्ट्रेस बॉल असतो ना, तो पूर्ण सॉलिड भरलेला असतो. त्याला फक्त एवढंच माहिती होतं की इलेक्ट्रॉन नावाचे काहीतरी पार्टिकल बाहेर पडलेले. ठीक आहे. आणि थॉम्सनला पहिल्यांदा ॲटमला फोडणारा माणूस असं म्हणतात. लिहून घ्या. ठीक आहे. कारण ॲटमच्या मध्ये पण स्ट्रक्चर असतं, हे पहिल्यांदा कोण सांगितलं? थॉम्सन. ओके. ओके. या निल्स बोरनं काय दिलं? नाही, ते मॉडेल ऍक्च्युअली थॉम्सनचं आहे, कलिंगड मॉडेल. हे निल्स बोरनं मॉडेल दिलं की व्यवस्थित न्यूक्लियस असतो आणि भोवती कसे फिरतात इलेक्ट्रॉन. ठीक आहे. हे मॉडेल निल्स बोरनं दिले. ओके, झालं क्लिअर? इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन मध्ये काही कन्फ्युजन नाही. न्यूट्रॉनचा शोध चॅडविकनं लावला. ठीक आहे. आणि हे लक्षात ठेवा, न्यूट्रॉनचा शोध खूप नंतर लागला. ओके, कन्फ्युजन होईल. एखाद्या वेळेस विचारतील आधी कोणता शोध लागला. ठीक आहे. तसं आधी म्हटले तर इलेक्ट्रॉनचा आणि नंतर प्रोटॉन आणि नंतर न्यूट्रॉन असा शोध लागत गेला. न्यूट्रॉनचा शोध लेट का लागला? कारण त्याच्यावर चार्ज नसतो, 0. त्यामुळे लगेच कळालं नाही सायंटिस्टला. त्याच्यावर चार्ज असल्यामुळे लगेच तो रिपल्शनमुळे त्यांना कळालं हे पार्टिकल्स आहे. ओके, क्लिअर झालं? चला समोर जाऊ. चला सांगा. ॲटमचा न्यूक्लियस असतो. ठीक आहे. न्यूक्लियस असतो. न्यूक्लियस मध्ये काय असते? प्रोटॉन आणि काय असते? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात न्यूक्लियस मध्ये. आणि त्याच्या भोवती कक्षेमध्ये कोण फिरत असते? तर इलेक्ट्रॉन फिरत असते. ठीक आहे. मग निल्स बोरनं काय सांगितलं? निल्स बोरनं सांगितलं की याची जेवढी साईज मोठी असते तेवढी त्याची एनर्जी जास्त असते. ठीक आहे. जेवढी साईज मोठी कक्षेची तेवढी त्याची एनर्जी मोठी. मग आता सांगा, पहिल्या कक्षेला काय नाव दिलं त्यांना? के नाव दिलं. दुसऱ्याला काय नाव दिलं? दुसऱ्याला काय नाव दिलं? एल. तिसऱ्याला एम. चौथ्याला एन असं नाव दिलं. मग सांगा साईज कशाची मोठी असणार? मग ऑप्शन काय येणार? 4. ओके. आणि सगळ्यात कमी ऊर्जा कोणाची असते? सगळ्यात कमी ऊर्जा असं ऑप्शन आलं. सगळ्यात केंद्राच्या जवळ जी पहिली असते त्याची कमी ऊर्जा.
आणि इलेक्ट्रॉन कसं होतो, इलेक्ट्रॉन जर समजा मला याच्यात उडी मारायची असली तर काय करावं लागणार, मग इलेक्ट्रॉनला गेन करावं लागणार, कारण दुसऱ्याची एनर्जी जास्त आहे आणि पहिल्याची एनर्जी कमी आहे, मग त्याला ऍडिशनल घ्यावं लागणार. ठीक आहे, पहिल्या मजल्यावर दुसऱ्या मजल्यावर उडी मारतो इलेक्ट्रॉन, कळालं की, असं लक्षात ठेवा. मग दुसऱ्याहून तिसऱ्यावर उडी मारायची असेल तर अजून त्याला एनर्जी गेन करावं लागणार. ठीक आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन काय करतो, एनर्जी गेन करतो, ऍब्सॉर्ब करतो आणि बाहेरच्या कक्षेत जातो, त्याला एक्सायटेशन ऑफ इलेक्ट्रॉन म्हणतात. ठीक आहे, आणि जर बाहेरून मध्ये उडी मारायची असेल तर काय करेल, इलेक्ट्रॉन लॉस करेल, आपली एनर्जी काय टाकून देईल. आता त्याची एनर्जी कमी झाली म्हणून तो आतल्या कक्षेत शिफ्ट होईल. याच्यावर एक आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. ओके, इलेक्ट्रॉन आतून बाहेर गेला, बाहेरून मध्ये गेला तर इलेक्ट्रॉन कसं करतो. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, हे सगळ्यात पहिली कमी असते आणि ही एनर्जी निगेटिव्ह मध्ये असते, लक्षात ठेवा. ठीक आहे, निगेटिव्ह मध्ये असते, निगेटिव्ह मध्ये व्हॅल्यू याची सगळ्यात कमी असते, सगळ्यात जास्त असते निगेटिव्ह मध्ये, पण निगेटिव्ह मध्ये असल्यामुळे कमी असं पकडतो आपण. मग मॅक्झिमम कुठं असणार, मॅक्झिमम व्हॅल्यू 0 असणार, सगळ्यात दूर. ओके, हे आपण डिटेल नंतर स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्ये बघू. ठीक आहे, KLMN. आणि याच्यामध्ये पण सब ऑर्बिटल्स असतात, माहिती आहे ना, ऑर्बिटल्स कोणते असतात, SPDF. ठीक आहे, मग कसं असते, या एकला मध्ये एकच असतात, मग एक मध्ये फक्त S असतो, दोन असतात ना, 2 मध्ये S पण असतं, P पण असतं. ओके, 3 मध्ये SPD तिन्ही असते आणि 4 मध्ये SPDF असते. डिटेल आपण ॲटॉमिक स्ट्रक्चर मध्ये शिकू. ओके, चला सूर्यमालेतील सांगा ऑप्शन, सांगा ऑप्शन, गेस करा. कशी आहे बरं सूर्यमाला, आपला सन आहे, त्यानंतर पहिल्यांदा काय आहे, मर्क्युरी आहे, त्याला काय म्हणतो मराठीत आपण, बुध म्हणतो. ठीक आहे, त्याच्यानंतर काय, त्यानंतर व्हीनस, शुक्र म्हणतो त्याला, आणि त्यानंतर काय आपली अर्थ आहे. ठीक आहे, त्याला पृथ्वी म्हणतो. मग काय असायला पाहिजे, सन आपला हिटचा सोर्स इथं आहे ना, आपण जेवढं गॅसच्या जवळ जातो, भट्टीच्या जवळ जातो, तेवढं काय होतं, टेम्परेचर वाढतं ना, आपल्याला गरम फील होतं, करेक्ट आहे ना. आणि दूर असलं जर भट्टीच्या तर काय होतं, मग काय असायला पाहिजे, सगळे थॉट काय असायला पाहिजे, असाय तर पाहिजे मर्क्युरी, पण आहे काय, असं नाहीये, आहे काय, व्हीनस. का बरं असेल असं, सायंटिस्टला कळत नव्हतं की शुक्र का असेल हॉट, सांगा बरं का असेल. त्याच्या ऍटमॉस्फिअर काय आहे बघा, लिहून द्या. मर्क्युरीला ऍटमॉस्फिअरच नाही. ओके, म्हणून सूर्याची हिट जवळ असली तरी आलेली तो ऍब्सॉर्ब करत नाही. या ऍटमॉस्फिअरचं काम काय असतं, हिट धरून ठेवणं ऍटमॉस्फिअरचं आणि डिस्ट्रीब्युशन करणं, आणि तो हिट आलेली डायरेक्ट रिफ्लेक्ट करून टाकतो आरशासारखी, म्हणून तो जास्त तापत नाही. आणि व्हीनस, शुक्र ग्रह सगळ्यात जास्त तापतो, जवळपास 100 डिग्री मर्क्युरीपेक्षा जास्त असतो, 400-500 डिग्री टेम्परेचर जातं तिथं. ठीक आहे, तर हे का असतं, त्याच्या ऍटमॉस्फिअर मध्ये गॅसेस खूप जास्त हेवी आहेत. ठीक आहे, आणि असा एक गॅस आहे की जो हीट आलेली धरून ठेवतो आणि बाहेर जाऊ देत नाही, त्याला म्हणतो हीट ट्रॅपिंग इफेक्ट, ट्रॅप करतो. असा कोणता गॅस आहे तो आपल्या पृथ्वीच्या पण ऍटमॉस्फिअर मध्ये, वातावरणात पण असतो, त्याला ग्रीन हाऊस गॅस म्हणतो आपण. तो आहे CO2 ग्रीन हाऊस गॅस, हरितग्रह वायू म्हणतो त्याला. हरितग्रह परिणाम काय असतो, हरितग्रह काय असतं, ग्रीन हाऊस असतं थंड प्रदेशामध्ये गरम प्लांट्सला ठेवण्यासाठी. मग ते हरितग्रह काय करतं, काचामधून हिट येते मध्ये बाहेर जाऊ देत नाही, तिथं काच हा बॅरियर असतो. मग हा इथं आपल्या पृथ्वीच्या ऍटमॉस्फिअर मध्ये, वातावरणामध्ये जेव्हा कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतं तेव्हा कार्बन डायऑक्साईडची एक प्रॉपर्टी काय करतो, तो हीटला ऍब्सॉर्ब करतो आणि पकडून ठेवतो. त्यामुळं अर्थची जी हीट येते, अर्थ गरम होते आणि अर्थची जी रेडिएट झालेली हीट आहे, कार्बन डायऑक्साईड हा वायू ट्रॅप करून ठेवतो, त्यामुळं ग्रीन हाऊस इफेक्ट होतो. असा कोणताही परिणाम जो आलेली हीट ट्रॅप करून ठेवतो, बाहेर जाऊ देत नाही, त्या परिणामाला आपण काय म्हणतो, ग्रीन हाऊस परिणाम, हरितगृह परिणाम. ओके, मग असं कार्बन डायऑक्साईड नावाचा गॅस करतो. मग आपल्या पृथ्वीच्या वातावरणात किती प्रमाण आहे त्याचं, 0.04%. जुन्या बुक्समध्ये 0.03% दिलं असेल. ठीक आहे, पण 2020 मध्ये हे प्रमाण 0.04% झालेले. 100% पैकी नायट्रोजन 78% आहे, 21% ऑक्सिजन आहे, ते तुम्हाला माहित आहे. फक्त एवढंच आहे कार्बन डायऑक्साईड, तरी तो टेम्परेचर एवढं वाढवत आहे. ठीक आहे, मग गरम करत आहे पृथ्वीच्या वातावरणाला. मग पृथ्वीचा ग्लोब गरम करत आहे, म्हणून काय होत आहे, ग्लोबल वॉर्मिंग होत आहे. ठीक आहे, वॉर्म करणं म्हणजे काय, गरम करणं. मग ग्लोबल वॉर्मिंगला रिस्पॉन्सिबल गॅस कोणता आहे, हा ग्रीन हाऊस गॅस. ठीक आहे, मग
मग शुक्रच्या ऍटमॉस्फिअर मध्ये किती आहे माहिती आहे? 0.04% अर्थवर आहे, तर शुक्रच्या ऍटमॉस्फिअर मध्ये हा 95% आहे इतका. विचार करा किती मोठं प्रॉब्लेम क्रिएट करत असेल. म्हणून सगळी हिट आलेली व्हीनस ट्रॅप करून ठेवतो आणि जाऊ देत नाही. त्यामुळे सगळ्यात जास्त गरम ग्रह शुक्र होतो. ठीक आहे, शुक्रला आपण तारा म्हणतो चुकून. ठीक आहे, कारण रिफ्लेक्ट सगळ्यात तेजस्वी तारा असतो शुक्र. जर तुम्हाला असा MCQ आला की रात्रीच्या अंधारामध्ये ब्राईटेस्ट थिंग कोणती आहे आफ्टर मून, ठीक आहे, नाईट स्काय मध्ये कोणती असणार? सगळ्यात ब्राईट काय असणार? मून असणार. हा, नॉर्मली मूनच्या नंतर किंवा तुम्हाला अमावस्येच्या रात्री विचारलं मग काय असणार? मूनच्या नंतर सगळ्यात ब्राईट काय दिसतं आकाशामध्ये? शुक्र दिसतो. ठीक आहे, शुक्र हा. पण शुक्र हा स्टार आहे का? नाही. जर तुम्हाला विचारलं की ब्राईटेस्ट थिंग विचारलं तर शुक्र येणार, पण ब्राईटेस्ट स्टार असं विचारलं तर शुक्र येणार का? नाही. शुक्र हा स्टार नाही, प्लॅनेट आहे. सिम्पली लाईट रिफ्लेक्ट केल्यामुळे आपल्याला दिसतं तर. ठीक आहे, ब्राईटेस्ट स्टार कोणता आहे? नाईट मध्ये, रात्रीच्या अंधारात संतर असणार. ठीक आहे, सिरियस नावाचा ब्राईटेस्ट स्टार. ठीक आहे, सिरियस लिहून घ्या. व्याल तारा म्हणतो त्याला आपण. लिहून घ्या, ब्राईटेस्ट स्टार इन द नाईट स्काय, सिरियस. ओके, समोर जाऊया. मग आता तुम्हाला हे ग्रीन हाऊस इफेक्टचं तुम्हाला जिओग्राफीमध्ये आणि सायन्समध्ये पण विचारतात. ग्रीन हाऊस गॅसेस कोणते होतं? ग्रीन हाऊस गॅसेस लक्षात ठेवा. त्यांच्याविषयी प्रोटोकॉल कोणता आहे? हा, यांच्याविषयी इंटरनॅशनल ॲग्रीमेंट कोणतं आहे हे लक्षातच पाहिजे. क्योटो प्रोटोकॉल. ठीक आहे, क्योटो प्रोटोकॉल. आणि दुसरा आहे आपण कन्फ्यूज करतो मॉन्ट्रियल प्रोटोकॉल. मॉन्ट्रियल कशाशी रिलेटेड आहे? ओझोनशी. ओझोनला डिस्ट्रॉय करणाऱ्या सबस्टन्सेसचं प्रोडक्शन कमी करणं. ओझोनला डिस्ट्रॉय कोणते गॅसेस करतात? लिहून घ्या, क्लोरोफ्लोरोकार्बन्स. ठीक आहे, क्लोरोफ्लोरोकार्बन्स ला बॅन करा, ओझोनला वाचवा, असं कोण सांगतो? मॉन्ट्रियल प्रोटोकॉल. ठीक आहे, त्याला कन्फ्यूज करायचं नाही. आणि क्योटो प्रोटोकॉल काय सांगतो? हीट करणाऱ्या ग्रीन हाऊस गॅसेसला कमी करा. मग असे गॅसेस कोणते होतं? तुम्हाला मोस्ट पहिला सगळ्यात जास्त इफेक्ट लिहून घ्या, CO2. दुसरा कोणता आहे सांगा? मिथेन. तिसरा कोणता आहे सांगा? N2O. याचं नाव काय? N2O चं नायट्रस ऑक्साईड लिहून घ्या. त्याला आपण लाफिंग गॅस म्हणतो. ठीक आहे, हा जर इनहेल केला तर माणूस एकदम म्हणजे थोडंसं हसण्यासारखं स्टेटमध्ये जातो. ओके, अजून कोणत्याच सांगा तुला या क्योटो प्रोटोकॉलने बॅन केलेले? हायड्रोफ्लोरोकार्बन्स लिहून घ्या. परफ्लोरोकार्बन्स PFC आणि SF6, सल्फर हेक्साफ्लोराईड. हे 6 गॅसेस आपण बॅन केले होते क्योटो प्रोटोकॉल. ओके, हे कुठं ना कुठं MCQ मध्ये येते, खूप इम्पॉर्टंट आहे, डिटेल माहित पाहिजे. ओके, हे 6 गॅसेस मस्ट आहेत माहित होणं. चला नेक्स्ट. ओके, सांगा तिला लँग्वेज पॉइंट्स काय आहेत? न्यूज मध्ये ऐकलं का तुम्ही? यस, व्हेरी गुड. हा, सन आणि अर्थ. ओके, सन आणि अर्थ यांच्यामध्ये कोणत्याही प्लॅनेटला असतात, असं नाही की फक्त अर्थला आहेत. हा, किती बिंदू आहेत टोटल? असे किती असतात? आपण आदित्य L1 यान कुठं पाठवलंय? आदित्य L1, त्याच्या नावात काय? L1 आहे, म्हणजे तो L1 पॉइंटला पाठवलेला आहे. सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये एक L1 पॉइंट असतो. ठीक आहे, तिथं ग्रॅव्हिटेशनल फोर्स अर्थचा आणि सूर्याचा असा बॅलन्स होतो की जो सेंट्रिपिटल फोर्स आहे यानाला फिरण्यासाठी तो प्रोव्हाइड करतो. मग त्या L1च्या भोवती आपलं आदित्य L1 आदित्य यान फिरत राहतं. ठीक आहे, म्हणून त्याला L1 म्हणतात. ठीक आहे, असा दुसरा पॉइंट L2 इथं असतो, इकडं पलीकडे. मग इथं काय असतो? नासाने एक टेलिस्कोप पाठवलेला आहे आता 2 वर्षाखाली. त्याचं नाव काय माहिती आहे? जेम्स वेब टेलिस्कोप. ठीक आहे, लिहून घ्या, नाव आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला L माहित आहे तर तुम्हाला L2 पण माहित पाहिजे. जेम्स वेब टेलिस्कोप हा L2च्या भोवती फिरतो. ठीक आहे, तो आलेले रेंज, एक्स रेंज, गॅमा रेंज त्याचा फोटो करतो आणि तो त्याला सूर्याशी हे होऊ नये म्हणून तो अर्थच्या पलीकडे राहतो. ठीक आहे, L2 ला जेम्स वेब टेलिस्कोप आहे, आदित्य L1 ला आहे, लक्षात ठेवा. आणि L3 कुठं असतो? इथं असतो, L3. ठीक आहे, असे बॅलन्स होणारे 5 पॉईंट्स असते. ठीक आहे, आणि L4 आणि L5 कुठं असते? तर या लाईनला अर्थच्या जर मी असा इक्विलॅटरल ट्रायंगल मारला तर L4 इथं असतो आणि L5 इथं. असे 5 पॉईंट्स लँग्रेज पॉईंट्स असतात. लँग्रेज नावाच्या एका सायंटिस्टने सांगितलं. ओके, न्यूज मध्ये आहे आदित्य म्हणून खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. लँग्रेज बिंदू, लँग्रेज पॉईंट्स. ओके, लक्षात आलं? या टेलिस्कोपचं नाव लक्षात ठेवा. L2 ला फिरतो, आदित्य आपलं इथं आहे, आणि टोटल 5 आहेत. या अर्थच्या न्याच्या लाईन मध्ये 3 आहेत, 2 अशा इकडे आहेत. ओके, चला सांगा.
कोरोना व्हायरस कसा आहे? डीएनए आहे की आरएनए? हा, आरएनए. आता सिंगल स्टँडर्ड आहे का डबल स्टँडर्ड? सिंगल स्टँडर्ड. ठीक आहे, सिंगल स्टँडर्ड. व्हायरसेस मध्ये काय असतं? जेनेटिक एलिमेंट, जनुकीय पदार्थ काय असतो? डीएनए असतो एक, तर त्याला डीएनए व्हायरसेस म्हणतो, किंवा आरएनए असतो. पण दोन्ही कधीच नसतात. हा, एखाद्या एक्झाम मध्ये असा प्रश्न आला की दोन्ही असतात का? आपल्यामध्ये आणि बाकीच्या सगळ्या ऑर्गॅनिझम्स मध्ये काय असतात? दोन्ही असतात, डीएनए आरएनए. ठीक आहे, तर थोडं जास्त एक्सप्लेनिंग चालेल ना? हो, डीएनए आणि आरएनए दोन्ही असतात. ओके, तर व्हायरसेस मध्ये असं नसतं. व्हायरसेसच्या काय असतं? सिंपल व्हायरसचं स्ट्रक्चर असतं. बाहेर एक प्रोटीन कोट असतो, ठीक आहे, आणि मध्ये त्याचा डीएनए एलिमेंट, बस संपल. मग बाकी ऍडिशनल काय असू शकतं? हा, लिपिडचा लेअर वगैरे. कोरोनामध्ये लिपिडचा लेअर आहे, पण हे बेसिक सिंपल स्ट्रक्चर असतं. ओके, मग मध्ये हा जेनेटिक एलिमेंट काय असतो? डीएनए और आरएनए. हा, अँड नसतं, डीएनए अँड आरएनए. आपल्या सेलमध्ये डीएनए अँड आरएनए दोन्ही असतात. ओके, मग आपला कोरोना कुठं? इथं आहे आरएनए व्हायरसेस. मग याच्यामध्ये सिंगल स्टँडर्ड असतो आरएनए, कुणामध्ये डबल स्टँडर्ड आरएनए असतो. डीएनए आपल्यामध्ये कसा असतो? आपल्यामध्ये डबल स्टँडर्ड असतो, पण व्हायरसेस मध्ये सिंगल पण असू शकतो आणि डबल पण असतो. ठीक आहे, मग आता याच्यामध्ये आपल्याला रिसेंटली न्यूज मध्ये कोणता व्हायरस होता आता सांगा? ॲनिमल्सला इन्फेक्ट करणार लंपी व्हायरस. ते असा गाठी बनवायचा ना, तो कसा आहे लंपी व्हायरस? तो डीएनए का आरएनए? तो डीएनए, आणि तो डबल स्टँडर्ड डीएनए. लिहून घ्या, हा, डीएनए डबल स्टँडर्ड. मग अजून एक खूप इम्पॉर्टंट व्हायरस माहिती आहे आपल्याला, त्याला म्हणतो आपण HIV. HIVचं लॉंग फॉर्म काय? ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी. ह्युमन मध्ये इम्युनो डेफिशियन्सी करणारा, इम्युनिटी म्हणजे काय? रोगप्रतिकारक शक्ती. डेफिशियन्सी करणारा, कमी करणारा असा व्हायरस, म्हणून त्याला HIV नाव दिले. तो कसा आहे? तो पण सेम आहे, सिंगल स्टँडर्ड आरएनए. लिहून घ्या, कोरोना सारखाच आहे, सिंगल स्टँडर्ड आरएनए. ओके, येऊ शकतं. हा, मग आपल्या कोरोनाला कोरोना का म्हटलेलं आहे? कोरोना या वर्डचा अर्थ काय होतो? नाही, सूर्याचे ऍटमॉस्फिअरला कोरोना म्हणतात, पण कोरोना या वर्डचा मिनिंग काय होतो? कोरोना या वर्डचा मिनिंग होतो क्राऊन. लिहून घ्या, क्राऊन, मुकुट. मग राजाला मुकुट कसा असतो? तुम्ही बघला असेल, ते इंग्लंडच्या राणीला असा मुकुट असतो बघा, असा मुकुट असतो, आणि त्याच्यामध्ये हिरे असे जोडलेले असते. ठीक आहे, असे असतात का जोडलेले हिरे? हा, मग जेव्हा याचं स्ट्रक्चर बघितलं इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपनं सायंटिस्टने, तर याला पण असा एक बाहेरून लिपिड लेअर होता आणि असे प्रोजेक्शन्स होते. ओके, ते क्राऊन सारखे त्यांना हिरे दिसले, म्हणून त्याचं नाव काय दिलं त्यांनी? कोरोना व्हायरसेस असं नाव दिलं त्याच्या फॅमिलीला. ठीक आहे, कोरोना व्हायरसेस खूप आहेत, 7-8 प्रकारचे कोरोना व्हायरसेस आहेत. हा, एकच नाही. आणि त्याच्यामध्ये आपल्याला साधी सर्दी पण कोरोना व्हायरसेसमुळे होते कधी कधी, पण त्याच्यामध्ये एक नवीन प्रकारचा व्हायरस शोधला. ठीक आहे, 2019 मध्ये चायनामध्ये आढळला, वुहान प्रांतात, म्हणून त्याला काय नाव दिलं? COVID-19. त्या डिसीजला नाव दिलं, आणि त्याला नाव दिलं होतं 19, कोरोना व्हायरस 19. ठीक आहे, किंवा SARS-CoV-2 असे नाव दिले त्याला. आणि त्या डिसीजला कोरोना व्हायरस डिसीज, याचं लॉंग फॉर्म लक्षात ठेवा. कोरोना व्हायरस डिसीज, त्यानं जो डिसीज प्रोड्यूस केलाय त्याला आपण हे नाव दिलं, COVID-19. ओके, क्लिअर झालं? व्हायरसेस हे कोणत्याही 5 किंगडम सिस्टीम मध्ये येत नाहीत, माहिती आहे तुम्हाला? 5 किंगडम सिस्टीम. कारण का? काही सायंटिस्ट त्यांना लिव्हिंगच मानत नाहीत. ते जिवंत आहेत का मृत आहेत, किंवा सजीव आहेत का निर्जीव आहेत, याच्यावर कॉन्ट्रोवर्सी आहे, आर्ग्युमेंट आहे. ठीक आहे, सजीव असण्यासाठी जे क्रायटेरिया असतात, पेशी स्ट्रक्चर पाहिजे, मेटाबॉलिझम पाहिजे, ते व्हायरसेसकडे नसतं. ठीक आहे, पेशीची रचनाच नसते व्हायरसमध्ये. ठीक आहे, व्हायरसेस हे काय असतं? तर बाहेर हे निर्जीवासारखे वागतात, आणि जेव्हा ते सेलला टच करतात आणि सेलच्या मध्ये जातात, तेव्हा ते ऍक्टिव्हेट होतात, आणि तेव्हा ते सेलची मशिनरी वापरतात. आपल्या डीएनए, आरएनए, प्रोटीन, सेलचं सगळं खातात, आणि आपल्या भरपूर साऱ्या कॉपीज बनवतात, आणि त्या सेलला फोडून टाकतात मध्ये, आणि पुन्हा मग त्या फोडलेला दुसऱ्या सेलला इफेक्ट करतो. म्हणून काहींचं म्हणणं आहे की त्याला आपण लाईव्ह म्हणावं का, कसं म्हणावं काय, म्हणून तो त्याला असं स्टँडर्ड क्लासिफिकेशन सिस्टीम मध्ये येत नाही, तो लक्षात ठेवा. ओके, समोर जाऊया. क्लिअर झालं? चला सांगा. सी व्ही रामन करेक्ट आहे. कधी भेटला सांगा बरं, इयर सांगा. चला याला थोडंसं आपण चेंज करूया. हा, काय म्हटलं हे? कोणत्या भारतीय व्यक्तीला प्रथम विज्ञानातील नोबेल पुरस्कार प्राप्त झाला? चला मी विज्ञान हे डिलीट करतो. आता सांगा बरं आन्सर काय?
जगदीशचंद्र बोसला भेटला नाही, कधीच भेटला नाही नोबेल प्राइज. हा त्यानं हे केलं पण नोबेल प्राइज भेटला नाही त्यांना. हा ठीक आहे, त्यांनी वनस्पतींनी संवेदना असतात त्याच्यावर रिसर्च केलं. खूप मोठे सायंटिस्ट होते. क्रिस्कोग्राफ नावाची मशीन काढली त्यांनी वनस्पतींना संवेदना सांगणारी. ठीक आहे, काही जण म्हणतात रेडिओ सारखं एक बेसिक यंत्र पण बनवलं होतं त्यांनी, पण त्यांनी रजिस्टर केलं नव्हतं. म्हणून रेडिओचा शोध मार्कोनीला भेटलं, त्यांना रजिस्टर केलं होतं, पण त्यांनी बनवलं होतं म्हणतात. ठीक आहे, तर आता काय असं सांगा बरं उत्तर याचा. हा सी व्ही रमनला कधी भेटलं? 1930 ला, लिहून घ्या. हा विचारू शकतात, खूप इम्पॉर्टंट आहे. 1930 ला सी व्ही रमनला भेटलं. जर विज्ञानातलं भेटलं म्हणलं तर सी व्ही रमन आले. पण पहिलं नोबेल पुरस्कार असं विचारलं, विज्ञान नसेल तर काय आन्सर आहे? रवींद्रनाथ टागोर आहे. त्यांना कधी भेटलं? 1913, लिहून घ्या. मग त्यांना विज्ञानातलं भेटलं नाही, मग कशातलं भेटलं? हा लिटरेचर मधलं भेटलं, साहित्य. नोबेल पुरस्कार हे बऱ्याच 4 ते 5 याच्यामध्ये दिलं जातं. ठीक आहे, मग साहित्य किंवा लिटरेचर याच्यामधलं नोबेल पुरस्कार कोण भेटलं? रवींद्रनाथ टागोरला. त्यांनी काय लिहिलं होतं म्हणून भेटली त्यांना? गीतांजली नावाच्या काव्यसंग्रहासाठी. ओके, त्यांनी खूप सारे बुक्स लिहिले गीतांजलीचं. ठीक आहे, मग त्यांचं कॉन्ट्रीब्युशन माहित पाहिजे आपल्याला. त्यांनी काय स्थापन केलं? शांतिनिकेतन स्थापन केलं, लिहून घ्या. त्यांनी 2 देशाचं राष्ट्रगीत लिहिलं. सांगा कोणते? कोणता सांगा ना. आपलं राष्ट्रगीत कोण लिहिलं? हा मग आपलं आधी सांगा ना, कोणतं आहे आपलं? इंडिया जनगणमन लिहिलं त्यांनी लिहिलं. ओके, चला दुसरं कोणत्या राष्ट्राचं लिहिलं? बांगलादेश लिहा. बांगलादेशचं कोणतं आहे राष्ट्रगीत? आमार सोनार बांगला, आमचा सोन्याचा बंगाल. ठीक आहे, हे लिहिलं होतं त्यांनी, लिहा. तिसऱ्या एका देशाचं पण इन्स्पायर केलं म्हणतात, पण ठीक आहे, त्याला ते आर्ग्युमेंट आहे, कॉन्ट्रोवर्सी, म्हणून ते 2 नक्की लक्षात ठेवा. ठीक आहे, झालं. आता सांगा सी व्ही रमनला कशामध्ये भेटलं? विज्ञानामध्ये भेटलं. ओके, हा विज्ञानामध्ये भेटलं, पण कोणत्या ब्रँच मध्ये भेटलं? फिजिक्स मध्ये भेटलं. ओके, फिजिक्स मध्ये. मग फिजिक्स मध्ये काय रिसर्च केलं त्यांनी म्हणून भेटलं? त्यांनी रामन इफेक्ट शोधला. ठीक आहे, लिहा रामन इफेक्ट. रामन परिमाण, रामन परिणाम, परिमाण नाही, परिमाण आणि परिणाम माहिती नाही. रामन इफेक्ट, रामन परिणाम हा कशाशी रिलेटेड आहे? लिहून घ्या. कशाशी रिलेटेड आहे? लाईटच्या स्कॅटरिंग ऑफ लाईट. स्कॅटरिंग ऑफ लाईट. लाईटवर एखाद्या वेळेस पार्टिकल्सवर जेव्हा लाईट पडतो तेव्हा त्या प्रकाशाचं काय होतं? त्याला मराठीतून काय म्हणतो आपण? प्रकाशाचे विकिरण म्हणतो. ठीक आहे, आपल्याला आकाश ब्ल्यू का दिसतं? स्कॅटरिंग ऑफ लाईट म्हणून दिसतं. ओके, कारण हवेचे डस्ट पार्टिकल्स लाईटच्या ब्ल्यू कलरला जास्त स्कॅटर करते, म्हणून आपल्याला ब्ल्यू कलर लाईट डिस्पर्स होतो. लाईट माहिती आहे ना, वीकचॉर. हा वीकचॉर असं आहे ना. मग याची वेवलेंथ कशी जास्त असते? या रेडची वेवलेंथ जास्त असते का कमी असते? जास्त असते. आणि व्हायोलेटची काय असते? कमी असते. म्हणून एनर्जी कोणाची असणार जास्त? एनर्जी नाही, एनर्जी आणि वेवलेंथ हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतात. बघा, हा वेवलेंथ म्हणजे काय असतं? एका वेव्हचं डिस्टन्स असतं. ठीक आहे, आणि फ्रिक्वेन्सी एनर्जी काय असतं मला सांगा. जर आता या वेव्हची एनर्जी जास्त असणार का या वेव्हची जास्त असणार सांगा एनर्जी? कारण इतक्या वेळेस तो व्हायब्रेट करत आहे पार्टिकल, हा, आणि इतकं स्लोली व्हायब्रेट करत आहे, मग एनर्जी कशाची जास्त असणार? सेकंडची असणार, कारण तो फास्ट व्हायब्रेट करत आहे. ठीक आहे, आणि खूप आहे, म्हणून जितकी कमी वेवलेंथ असते तितकी एनर्जी जास्त असते. कळलं? आणि जितकी जास्त वेवलेंथ असते, स्लोली व्हायब्रेट करायला पार्टिकल 1 मीटर मध्ये, तर एनर्जी सगळ्यात कमी असणार. मग अशी सगळ्यात एनर्जी कमी कशाची आहे? ओके, मग आपल्याला माहित पाहिजे की लाईटचा स्पेक्ट्रम कसा असतो. हा, लाईटचा स्पेक्ट्रम आता मी जसा करतो तसाच लिहून घ्या. ओके, सगळ्यात कमी वेवलेंथ कशाची असते? लिहून घ्या. रेडिओ वेव्ह. ठीक आहे, त्याच्यानंतर काय असतं? असा स्पेक्ट्रम वाढत जातो. त्याच्यानंतर काय असते? मायक्रोवेव्ह. त्याच्यानंतर काय असतं? इन्फ्रारेड म्हणजे काय? अवरक्त. मग इन्फ्रा म्हणजे काय? खाली. रेडच्या खाली असलेले कोणते असतात? इन्फ्रारेड. ठीक आहे, म्हणून त्याच्या जवळ काय असणार?
रेड असणार, कळलं. मग रेड टू व्हायलेट असा लाईट स्पेक्ट्रम कुठं असतो, इन्फ्रारेडच्या ज्यामध्ये, ठीक आहे. मग अशी एनर्जी वाढत जाते. ओके, रेड टू व्हायलेट. मग चला आता व्हायलेटच्या पलीकडे असलेले म्हणजे कोणते, अल्ट्रा व्हायलेट. आपण म्हणतो ना मॉडर्न आहे, तो अल्ट्रा मॉडर्न आहे म्हणतो ना कधी कधी, म्हणजे काय मॉडर्नच्या पलीकडे गेला, खूप जास्त मॉडर्न झाला, ठीक आहे. अल्ट्रा म्हणजे पलीकडे, व्हायलेटच्या पलीकडे असलेले म्हणजे काय, अल्ट्रा व्हायलेट. आणि इन्फ्रा म्हणजे खाली, रेडच्या खाली असलेले कोणते, इन्फ्रारेड, कळलं. अल्ट्रा व्हायलेट रेज, अल्ट्रा व्हायलेट रेजच्या पलीकडे काय असतात, एक्स रेज, एक्स रेज, ठीक आहे. आणि एक्स रेजच्या पलीकडे काय असतात, गॅमा. बघा एनर्जी कशाची वाढत गेली, सगळ्यात अशी एनर्जी वाढत गेली. ओके, एनर्जी वाढत गेली म्हणजे त्याची वेवलेंथ काय होणार, तितकी कमी कमी होत गेणार. जास्तीत जास्त फ्रिक्वेन्सी, ठीक आहे. फ्रिक्वेन्सी मध्ये एका सेकंदामध्ये किती व्हायब्रेशन्स होतात, त्यालाच आपण एनर्जी म्हणतो. एनर्जी रिलेटेड टू फ्रिक्वेन्सी, ज्याची फ्रिक्वेन्सी जास्त असणार त्याची एनर्जी जास्त असणार. एनर्जी इकडे वाढत जाते आणि वेवलेंथ इकडे वाढत जाते खाली, ठीक आहे, कळालं. मग रेडिओ वेव्हची सगळ्यात कमी फ्रिक्वेन्सी असते, ही खूप इम्पॉर्टंट आहे आणि आयोगानं 100 वेळेस विचारलेला आहे प्रश्न, ठीक आहे. राज्यसेवापासून गट क पर्यंत ते सगळं तुम्हाला पाठ पाहिजे. ओके, कळालं का, कशाचा काय उपयोग करतो आपण डिटेल, आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम नावाचा पूर्ण चॅप्टर 2 तास घेतो, त्याच्यामध्ये आपण बघू, ठीक आहे. क्लिअर झाला. चला नेक्स्ट जाऊ आता. हा एक मिनिट, थोडस यांनी काय शोधलं बरं, सुब्रमण्यम चंद्रशेखर हे नाव माहिती का, कोण होते, हे सी व्ही रामनचे नेफ्यू होते, ठीक आहे, त्यांचे रिलेटिव्ह होते. आणि त्यांनी काय शोधलं, लिहून घ्या, चंद्रशेखर लिमिट, चंद्रशेखर परिणाम शोधला त्यांनी, चंद्रशेखर सीमा, सॉरी चंद्रशेखर सीमा, चंद्रशेखर लिमिट शोधलं. काय सांगतात ते लिमिट, की जर तुम्ही 7वी 8वीचा ते एक इव्हॉल्युशन, ताऱ्यांचं आयुष्य म्हणून एक चॅप्टर आहे 8वी 9वीला तुम्ही वाचला असेल तो, ताऱ्यामधलं जेव्हा इंधन संपतं, हायड्रोजन हेलियम, हायड्रोजनचं कन्व्हर्शन हेलियम करतात तारे आणि एनर्जी प्रोड्यूस करतात. पण जेव्हा ते इंधन संपतं तेव्हा ते एका स्टेजला जाते, त्याला व्हाईट ड्वार्फ म्हणतो आपण, श्वेतबटू. तर त्या व्हाईट ड्वार्फचं जर मास जर 1.44 मास ऑफ द सन असेल तरच तो स्टेबल राहतो असं त्यांनी सांगितलं. आणि याच्या वर जर या व्हाईट ड्वार्फचं श्वेतबटूचं मास गेलं तर तो स्टेबल राहू शकत नाही आणि फुटतो मध्ये जाऊन, ठीक आहे. त्यानंतर त्याचा काय बनतो, 2 पॉसिबिलिटीज आहेत, न्यूट्रॉन स्टार किंवा ब्लॅक होल. ओके, हे डिटेल आपण युनिव्हर्स चॅप्टर मध्ये डिटेल बघणार. तर हे चंद्रशेखर सीमा किंवा चंद्रशेखर लिमिट कोण सांगितलं, सुब्रमण्यम चंद्रशेखर. त्याच्यासाठी त्यांना नोबेल प्राइज भेटलं. त्यांनी वयाच्या 18व्या वर्षी हा शोधला, ठीक आहे. पहिल्यांदा सायंटिस्टनी, अमेरिकन सायंटिस्टनी पण मानलं नाही असं काही नसतं म्हणलं. नंतर त्यांनी रिसर्च केल्यानंतर त्यांना म्हटलं की नाही हे खरं आहे असं असतं, नंतर त्यांना नोबेल प्राइज भेटलं. चला चला सांगा. हा अरे सांगा ना, इझी आहे ना क्वेश्चन, खूप इझी आहे, साधा 8वीचा क्वेश्चन आहे. जडत्वाचा नियम म्हणजे काय, जडत्व म्हणजे काय, इनर्शिया. इनर्शियाचा कशाला म्हणतो आपण नियम, कोणत्या नियमाला म्हणतो, न्यूटनच्या पहिल्या नियमाला म्हणतो, ठीक आहे. न्यूटनचा पहिला नियम काय, फर्स्ट लॉ काय, एखादी वस्तू स्थिर असेल, विरामावस्थेत असेल तर स्थिरच राहते, किंवा एखादी वस्तू एका विशिष्ट वेगाने जात असेल तर ती त्याच वेगाने जाते, स्टॉप होत नाही. कुठपर्यंत, जोपर्यंत त्याच्यावर बाह्य बल, असंतुलित बल बाह्य ऍक्ट करत नाही, त्याच्यावर एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स ऍक्ट होत नाही तोपर्यंत. फोर्स ऍक्ट झाला की फोर्स काय बदलतो, त्याची फोर्सचं काम असतं, फोर्स वेलॉसिटी बदलत असतो नेहमी. एक लक्षात ठेवा, फोर्स काय करत असतो, चेंज इन वेलॉसिटी करत असतो. फोर्स म्हटले की वेलॉसिटी चेंज होणार, एवढंच लक्षात ठेवा, एकच सेंटेन्स, ठीक आहे. फोर्स चेंज इन वेलॉसिटी करणार, या स्थिर वस्तूवर फोर्स अप्लाय केला तर काय करणार, तो वेलॉसिटी 0ची काहीतरी बनवणार, 2 3 4 म्हणजे वेलॉसिटी चेंज केली. मग या गतिमान वस्तूला जर मी फोर्स इकडून अप्लाय केला तर काय करणार, वेलॉसिटी त्याची, तो तुम्ही स्कूटीने जाता समोर एका वेलॉसिटीनं, मी मागून ढकललं तर काय होणार, फोर्स लावलं तर तुमची वेलॉसिटी वाढणार, जास्त स्पीडने जाणार ना तुम्ही. म्हणजे त्या डायरेक्शन ऑफ मोशन जर लावला फोर्स तर काय करतो, वेलॉसिटी वाढवतो. पण मी उलट्या दिशेने तुम्हाला ढकललं तर काय होईल, तुमची वेलॉसिटी कमी होईल, ठीक आहे. उलट्या दिशेने फोर्स लावला तर वेलॉसिटी कमी होते आणि खूप जास्त लावला तर वेलॉसिटी थांबते, ते स्थिर करते.
पण हे सगळं वाढवते, कमी होते, स्थिर करते, म्हणजे काय होते, व्हेलॉसिटी चेंज होते. फोर्सचं काम काय असतं, चेंज इन व्हेलॉसिटी करणं. हां ओके, व्हेलॉसिटी बदलणं हे कोणाचं काम असतं, फोर्सचं. आणि जोपर्यंत फोर्स लागत नाही तोपर्यंत काय होतं, मग जी स्थिती आहे तीच कॉन्स्टंट राहणार. ठीक आहे, मग व्हेलॉसिटी 0 असेल, स्थिर असेल तर स्थिरच राहणार. आणि व्हेलॉसिटी कंटिन्यूस व्हेलॉसिटीने जात असेल 3 मीटर पर सेकंड तर त्याच व्हेलॉसिटीने जात राहणार. पण आपल्याला आयुष्यात आपल्याला दिसत नाही. ठीक आहे, कशामुळं, मी जर फोर्स लावला, मी जर स्पेसमध्ये गेलो आणि याच्यावर फोर्स लावला तर कंटिन्यूस हा 5 मीटर पर सेकंद व्हेलॉसिटीने जात राहणार अनंत काळापर्यंत, जोपर्यंत कशाला तरी स्ट्राईक करणार नाही. पण आपल्याला इथं होणार नाही का, कारण इथं एअर पार्टिकल्स असतात, फ्रिक्शन असतात. ठीक आहे, इथं आपण बॉल ढकलला तर त्याला खालच्या फ्रिक्शनमुळे फोर्स लागतो त्याला, आणि त्याला ते स्टॉप करतं फ्रिक्शन. फ्रिक्शन हे कधीही मोशनच्या अगेन्स्ट लागत असतं, विरुद्ध दिशेला. मग मोशनच्या विरुद्ध लागतं म्हणजे ते मोशनला कमी कमी करतं आणि स्टॉप करतं. पण हे कुठं होणार नाही, मग स्पेसमध्ये होणार नाही. स्पेसमध्ये फ्रिक्शन नसतं ना, स्पेसमध्ये मी एक व्हेलॉसिटी दिली फोर्स लावून, कंटिन्युअस व्हेलॉसिटी अनंत काळापर्यंत चालत राहणार. कळालं. मग न्यूटननं हेच सांगितलं की अनंत काळापर्यंत जर व्हेलॉसिटी कंटिन्युअस राहणार किंवा स्थिर वस्तू स्थिर राहणार जोपर्यंत फोर्स लागत नाही. आणि फोर्स काय करतो, मी काय म्हणलं, एक वाक्य लक्षात ठेवा, चेंज इन व्हेलॉसिटी करतो. हा, वेगात बदल करतो. हे वेगात बदल करण्याचं काम कोणाचं असतं, फोर्स, बलाचं. ओके, मग पहिला नियम हा सांगतो. दुसरा नियम काय सांगतो, दुसरा नियम म्हणजे हे इक्वेशन, फोर्सचं मॅग्निट्यूड काय असतं हे देतो, फोर्सचं परिमाण काय असतं ते देतो. फोर्सचं परिमाण हे मास आणि त्याच्यात प्रोड्यूस झालेलं त्वरण, ऍक्सिलरेशन, हे भेटतं. हा दुसरा नियम आहे. दुसरा नियम काय आहे की फोर्स अप्लाय केलेला हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू असतो चेंज इन मोमेंटम, संवेगातला बदल. ओके, डिटेल आपण गतीच्या नियमात बघणार आहोत. तिसरा नियम काय सांगतो, तिसरा नियम माहिती नाही, इझी ना. हा यस, कोणताही फोर्स हा एकटा अस्तित्वात कधीच नसतो. मी जर या मार्करला ढकललं तर हे मार्कर पण मला ढकलतात. ओके, फोर्सेस हे नेहमी युनिव्हर्समध्ये एका जोडीत असतात, पेअरमध्ये असतात. फोर्स आणि त्यांची डायरेक्शन ही इक्वल अँड अपोजिट असते. ठीक आहे, तुम्ही जेव्हा एखाद्या भिंतीला ढकलता तेव्हा ती भिंत पण तुम्हाला ढकलते. पण डिपेंड असतं, मी जर या मार्करला ढकललं तर या मार्करमध्ये ऍक्सिलरेशन प्रोड्यूस होणार जास्त, मास, याचा मास कमी आहे म्हणून ऍक्सिलरेशन जास्त होणार. तर मार्करनं मला ढकललं तर मी हलणार नाही. कशामुळं, माझं मास मार्करपेक्षा 100 पट जास्त. ठीक आहे, एक एक्झाम्पल, एक क्वेश्चन पण येतं, अर्थ तुमच्यावर फोर्स लावते का. ठीक आहे, ऍपल असतं, ऍपल अर्थकडे का घेतं, कारण अर्थ ग्रॅव्हिटेशनने त्याला पुल करून घेते. ठीक आहे, पण हे तुम्हाला माहिती आहे का, तेवढाच फोर्स हे ऍपल अर्थवर लावतात, सेम फोर्स लावतात, तेवढाच फोर्स. मग अर्थ ऍपलकडे का जात नाही, कारण अर्थचं मास हे बिलियन्स ऑफ टाइम्स जास्त आहे. मग त्याच्यामध्ये ऍक्सिलरेशन प्रोड्यूस केलेलं खूप 0.00001 असणार, म्हणून अर्थ जात नाही. ठीक आहे, आणि ऍपलचं मास कमी आहे म्हणून ऍपलचं ऍक्सिलरेशन कसं असणार, खूप जास्त असणार फोर्समुळे. कारण या इक्वेशन मध्ये टाका ना, F = m आहे, हे m वाढवला तर a काय होणार, कमी होणार. फोर्स तर कॉन्स्टंट असतो. ठीक आहे, म्हणजे निसर्गामध्ये एक फोर्स कधीच अस्तित्वात नसतो. ओके, फोर्सेस कधीही दोन असतात. ठीक आहे, जसं अग्निबाणामधून गॅसेस बाहेर पडले तर असा फोर्स लागतो, तो अग्निबाणाला वर पुश करतो. कळलं, ऍक्शन आणि रिॲक्शन, एव्हरी ऍक्शन हॅज रिॲक्शन. तुम्ही जर भिंतीला ढकललं, तुम्ही जर 1 किलोच्या साखरेच्या पोत्याला ढकललं तर ठीक आहे, तर ते 1 किलोमध्ये तुम्ही त्या फोर्समुळे ते मूव्ह होणार, कारण त्याचा मास कमी आहे. तुम्ही जर 100 किलोच्या ढकललं तर काय होणार, त्याचं मास आता तुमच्यापेक्षा जास्त झाले, तुम्हीच मागं ढकल्यासारखं होणार ना. मग हे रिॲक्शन फोर्स. कळलं, गाडीला आपण बंद पडलेल्या गाडीला ढकलतो तेव्हा आपण मागं जातो ना, मग आपण मागं जाऊ नये म्हणून असा पाय घट्ट रोवतो, तो रिॲक्शन फोर्स असतो. मग कारचं मास आपल्यापेक्षा जास्त असतं म्हणून आपल्यामध्ये ऍक्सिलरेशन जास्त होतं. कळलं. ओके, चला नेक्स्ट जाऊ. सांगा चला. नाही, 4 नाही येत, नाही, याचा ऑप्शन आहे 3. ओके, हा आयोगाने विचारलेला प्रश्न आहे. लक्षात कसं ठेवणार, मी इंग्लिशमध्ये हे लावले, सिल्वर, कॉपर. ठीक आहे, कॉपर. ठीक आहे, किंवा Cu आणि गोल्ड.
आणि चौथा ॲल्युमिनियम, हे पण लक्षात ठेवा. हे सिक्वेन्स, हे सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉन इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करणार. ओके, कळलं? हां, याचं एक ट्रिक बनवली, सीता का सोना आया. ओके, लक्षात ठेवा, लिहून घ्या. सीता का सोना आया, का कॉपर, सीता सिल्वर, सीता का सोना आया. ओके, कळलं? मग इलेक्ट्रॉन आणि हीट कंडक्शन मध्ये पण हेच असणार. ओके, चला समोर जाऊया. सांगा चला. याचा आन्सर आहे लिथियम. ओके, सगळ्यात हलका असतो. किती असतं लिथियमचं? किती असतं? 0.5 असतं ग्रॅम. वॉटरचं किती आहे? 1. हां, वॉटरचं 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब ही घनता आहे. तर त्यापेक्षा लिथियम हा हलका असतो. आणि हा एकटा लिथियम नाही, असे 3 धातू आहेत जे पाण्यापेक्षा हलके आहेत. ठीक आहे, कोणते आहेत ते? एक लिथियम आहे, दुसरा आहे पोटॅशियम आणि तिसरा आहे सोडियम. लक्षात ठेवा, 3 धातू पाण्यापेक्षा हलके आहेत. ओके, पाण्यावर टाकले तर तरंगणार, एक पेक्षा कमी. आणि सगळ्यात हेवी धातू कोणता आहे? लिहून घ्या, हे पण एक्झाम मध्ये येतं, ऑस्मियम. ओके, ऑस्मियम सगळ्यात हेवी आहे. ओके, क्लिअर झालं? त्याच्यामध्ये येत नाही. चला, हे इझी क्वेश्चन सगळ्यात. सांगा कशात मोजतात? कार्य हे जूल मध्ये मोजतात. ठीक आहे, वर्क आणि एनर्जीचं एकक एकच आहे, जूल. ओके, आणि हे जूल काय? MKS. आणि हे काय? CGS काय? अर्ग. लिहून घ्या, अर्ग. ओके, न्यूटन कशाचं एकक आहे? फोर्सचं. लिहून घ्या, फोर्स हे न्यूटनचं एकक आहे, MKS. आणि त्याचं CGS काय? डाईन. ओके, एम्पियर कशाचं एकक आहे? इलेक्ट्रिक करंटचं आहे, इलेक्ट्रिक करंटचं. ओके, आणि पास्कल कशाचं एकक आहे? लिहून घ्या, कशाचं आहे? पास्कल कशाचं एकक आहे? प्रेशरचं आहे, प्रेशरचं एकक. प्रेशरचे एकक अजून काय येतं? प्रेशर म्हणजे काय असतं? फोर्स अपॉन एरिया. प्रेशरचे एक काय? बार. आपण ॲटमॉस्फिअर बार मध्ये मोजतो, ॲटमॉस्फिअर मध्ये मोजतो, 1 ॲटमॉस्फिअर. ओके, आणि वर्क आणि एनर्जी कशामध्ये मोजतो आपण? जूल मध्ये, जूल आणि अर्ग. चला नेक्स्ट सांगा. हां, व्हेरी गुड. डीचं नाव काय? कॅल्सिफेरॉल. हां, त्याच्या फंक्शन मध्ये पण लक्षात ठेवा, डी काय करतो? सगळ्यात इम्पॉर्टंट, कॅल्शियमचं ॲब्सॉर्प्शन करतो. लिहा, त्याच्या नावातच आहे. हां, कॅल्शियमचं ॲब्सॉर्प्शन, बोन स्ट्रॉंग करतो. बोन स्ट्रॉंग कसं करतो पण हे माहित नसतं. कॅल्शियमचं ॲब्सॉर्प्शनसाठी जरुरी असतं. ओके, विटॅमिन डी. चला, याचं नाव सांगा. मग याचं नाव सांगा. हां, रेटिनॉल. चालतं, लिहून घ्या. चला फास्ट. रेटिनॉल सांगू का? रेटिनॉल हेच आहे. चला, हे ईचं सांगा. ईचं नाव सांगा. टोकोफेरॉल. टोकोफेरॉल आहे. ओके, केचं नाव सांगा. फायलोक्विनिन. फायलोक्विनिन. ठीक आहे, केचं काम काय असतं? के फॉर क्लॉटिंग. को लक्षात ठेवा, क्लॉटिंग ऑफ ब्लड के हेल्प करतं. के फॉर क्लॉटिंग. वेस्ट मटेरियल नाही, नाही तसं नसतं, वेस्ट मटेरियल नाही. ओके, चला झालं का? आणि बी खूप आहे. सीचं नाव तर माहित असेल तुम्हाला, सांगा. सीचं काय नाव आहे? सीचं इझी ना, ॲस्कॉर्बिक ऍसिड. ओके, आणि बीचं खूप आहेत, B1, B2, B3, थायमिन, रायबोफ्लेविन. ओके, सायनोकोबॅलामिन, B12 सगळ्याचं नाव आपण नंतर लक्षात घेऊ. ठीक आहे, झालं. यांचे फंक्शन पण लक्षात ठेवा. चला, खूप इम्पॉर्टंट प्रश्न, करंट अफेअर्सचे वाचले का? न्यूज मध्ये ऐकलंय? कशाशी रिलेटेड सांगा. चला, आर्टेमिस मिशन कशाशी रिलेटेड आहे? कशाशी सांगा ना, आन्सर सांगा ना. चंद्राशी रिलेटेड आहे आर्टेमिस. ओके, चंद्रावर काही वर्षापूर्वी अपोलो नावाचं मिशन पाठवलं होतं नासानं. ठीक आहे, त्याच्यामध्ये अपोलो 11 मधून पहिल्यांदा माणूस चंद्रावर गेला. तो पहिला माणूस कोण होता? लिहून घ्या, नील आर्मस्ट्रॉंग. आणि दुसरा माणूस कोण होता? एडविन ऑल्ड्रिन. ठीक आहे, एडविन ऑल्ड्रिन. आणि तो कधी गेला होता? 1969 मध्ये. ओके, त्यानंतर आता पुन्हा चंद्रावर माणसं पाठवण्यासाठी मिशन केली. मग हे अपोलो या देवाची ट्विन सिस्टर आहे. हा देव आहे ग्रीक मॅथॉलॉजी मधला. याची जुळी बहीण आहे, तिचं नाव काय? आर्टेमिस. तिच्या नावावरून एक मिशन दिले, आर्टेमिस. मग याचे फेजेस आहेत, आर्टेमिस 1, आर्टेमिस 2, आर्टेमिस 3, असे 4, 5. तर 1 लक्षात घ्या. आता 1 मधून फक्त त्यांनी एक टेस्टिंग पाठवलं, चंद्रावर फिरलं आणि परत आलं. ते त्यात माणसं नव्हते. आता आर्टेमिस 2 मधून त्यांनी 4 ॲस्ट्रॉनॉटची निवड केलेली आहे.
त्यांच्यामध्ये ते आता लक्षात घ्या, ते फक्त चंद्राला फेरी घालून परत येणार आहे, चंद्रावर उतरणार नाही. हा क्वेश्चन ट्रिकी तुम्हाला फसवते. आर्टेमिस 3 मिशन मधून जे पुढच्या वर्षी किंवा 25-26 मध्ये होईल, त्याच्यामधून ते चंद्रावर उतरणार आहे. ओके, आर्टेमिस 3 मधून. नंतर 4-5 मधून त्यांनी मग स्पेस सेंटर्स हे बनणार आहेत चंद्रावर. ठीक आहे, तर हे पॉईंट लक्षात ठेवा. हे ते चंद्रावर उतरणार नाही, तर फेरी घालून येणार आहेत. मग त्यासाठी जे 4 अंतराळवीर त्यांनी निवड केलेली आहे, त्याच्यामध्ये पहिली महिला आहे. तिचं नाव काय सांग? हा MCQ येऊ शकतो. काय नाव आहे? क्रिस्टिना कोच. क्रिस्टिना कोच लिहून घ्या. क्रिस्टिना कोच. ओके, पहिली महिला. कारण आतापर्यंत त्यांना महिला उतरायची होती म्हणून. आणि एक पहिला कृष्णवर्णी माणूस, ब्लॅक पर्सन त्यांनी निवडलेला आहे. तो कोणता आहे? त्याचं पण नाव येऊ शकतं. ठीक आहे, पण महिलेचा यायचा सगळ्यात जास्त चान्स क्रिस्टिना कोच नावाची महिला. आणि त्या कृष्णवर्णी ब्लॅक माणसाचं नाव लिहून घ्या, विक्टर ग्लोवर. विक्टर ग्लोवर. ओके, हे खूप हॉट टॉपिक्स आहेत आणि यांची नावं खूप इम्पॉर्टंट आहेत. ओके, झालं आर्टेमिस मिशन. त्यानंतर तुम्हाला दुसरं मिशन हे माहित पाहिजे, ओसायरिस रेक्स मिशन कशाशी रिलेटेड आहे? ओसायरिस रेक्स मिशन एक ॲस्टेरॉइड आहे बेनिंग नावाचा, त्याच्यावर नासाने यान पाठवले आणि त्याचं सॅम्पल घेऊन परत आलं. ठीक आहे, आपण हे युनिव्हर्समध्ये डिटेल बघत आहोत. हे लिहून घ्या, वन लाईनर येऊ शकतो. ओसायरिस रेक्स कशाशी रिलेटेड आहे? ऑस्टेरॉइड बेन्यूशी रिलेटेड आहे. बेन्यू ऑस्टेरॉइड माहिती आहे, लघुग्रह जो फिरतात ते. चला नेक्स्ट जाऊ. इझी आहे, तुमच्या 7वी 8वीच्या पुस्तकातला आहे. सांगा. उल्फिया डक भेटायचं होतं सगळ्यात 0.5 मिलीमीटर. आणि सगळ्यात मोठी फुलं कोणाची असतात? रॅप्लेशिया आर्नोल्डे. आयोगाने प्रश्न विचारला MPSC. हे कशाचं नाव आहे बरं? मँगोचं नाव आहे. मँगीफेरा इंडिका. इंडिका रंगतो म्हणून इंडिका. मँगीफेरा लिहून घ्या, मँगोचं नाव. आपला राष्ट्रीय फळ आहे ना, म्हणून जरुरी. हे कशाचं नाव आहे? हे आहे आपल्या राष्ट्रीय फुलाचं नाव. कोणतं आहे? लोटस. अरे लोटस असतं ना राष्ट्रीय फुल आपलं, म्हणून जरुरी आहे. हा, त्याचं सायंटिफिक नाव येऊ शकतं की लोटसचं नाव काय. ओके, नेलिंगो नोस्टिफेरा. ओके, मग टायगरचं नाव माहित पाहिजे तुम्हाला, आपलं राष्ट्रीय ॲनिमल काय? पॅन्थेरा टायग्रिस. हा, पॅन्थेरा टायग्रिस. पिकॉकचं माहित पाहिजे, पॅवो क्रिस्टॅटस. लिहून घ्या. ठीक आहे, आपण डिटेल आपण क्लासिफिकेशन बघत आहोत. हे सायंटिफिक नेम कोण दिलं? आता नेक्स्ट, फादर ऑफ बायोलॉजी कोणाला म्हणतो आपण? ॲरिस्टॉटलला म्हणतो. यालाच आपण लिहून घ्या, फादर ऑफ झुलॉजी पण म्हणतो. ठीक आहे, यानं खूप अभ्यास केला होता. ठीक आहे, चला हा कोण आहे? कॅरोलस लिनियस. याला आपण लिहून घ्या, फादर ऑफ टॅक्झॉनॉमी म्हणतो, नेमिंग आणि क्लासिफिकेशनचा. यानं बायनॉमियल नॉमेनक्लेचर लिहिलं. आपण आता बायनॉमियल आता बघितली ना, 2 नाव लिहायची. ही सिस्टीम यानं दिली. याला फादर ऑफ टॅक्झॉनॉमी म्हणतो. हा कोण आहे सांगा बरं? फादर ऑफ हिस्ट्री आहे हेरोडोटस. हे लक्षात ठेवा, हिस्ट्री. मग तुम्हाला जिओग्राफी पण पाहिजे, माहित पाहिजे. इरॅटोस्थेनिस लिहून घ्या. जिओग्राफी पाहिजे, इरॅटोस्थेनिस. हे कोण आहे सांगा बरं? फादर ऑफ बॉटनी. ओके, बॉटनी लिहून घ्या. चला आता आपण शेवटचा क्वेश्चन. ओके, लिहून घेतले का सगळ्यांची नावं? कधी येऊ शकतात. चला आता शेवटचा क्वेश्चन सांगा. काय उत्तर आहे? प्लॅटी नाही उत्तर. आजकाल म्हणते उत्तर आहे. ओके, काय असतं बघा, क्लासिफिकेशन आपण कसं लक्षात ठेवतो? ॲनिमलचा खूप डिफिकल्ट आहे. त्याची ट्रिक आहे. हा, 3+3+3+1 अशी लक्षात ठेवायची. कधी या सिक्वेन्स नाही, मी खूप म्हणजे विचार करून क्लासिफाय केले. पहिले 3 फायलम कोणते होतं? पोरीफेरा, स्पॉन्जेस. हा, त्यानंतर कोणते? सिलेंट्रेटा, हा, नेटेरिया. आणि तिसरा कोणता आहे? टिनोफोरा. हे 3 कमी ॲडव्हान्स. आणि 3चा ग्रुप बनवायचा. हे 3चा ग्रुप कोणता आहे? सगळ्या वर्म्सचा. फ्लॅट वर्म्स, राऊंड वर्म्स आणि सेगमेंटेड वर्म्स. ठीक आहे, फ्लॅट म्हणजे फ्लॅटी, प्लेट म्हणजे फ्लॅट, हेल्मिथ म्हणजे वर्म, प्लॅटी हेल्मिथिस म्हणजे फ्लॅट वर्म, ॲस्केलमेंथिस म्हणजे राऊंड वर्म्स, गोलकृमी, आणि सेगमेंटेड वर्म म्हणजे खंडीभूत. ठीक आहे, हे वर्मचा क्लास. आणि त्यानंतर आर्थ्रोपोडा, मोलुस्का आणि इकॅनोडर्मॅट. हे 3+3+3. आणि एक शेवटचा कोणता मग आता? कॉर्डेटा. ओके, झालं. आणि याच्यामध्ये आता लक्षात ठेवायचं, याच्यामध्ये देहगुहा नसतेच म्हणून ही फ्लॅट असतात. गोल असले तर गोल झाले असते, मध्ये नसते म्हणून यांच्यामध्ये फाल्स येते, सुडोसिलम, खसी देहगुहा येते आणि यांच्यामध्ये खरी येते. कळलं? असं लक्षात ठेवायचं. बरेच
बरेच फीचर्स या 3 फाईलमध्ये बदलतात. म्हणून या 3 फाईलमध्ये तुम्ही जर ग्रुपनं लक्षात ठेवलं आणि त्यांचा स्टडी पण ग्रुपनं केला या 3 ग्रुपचा, तर तुम्हाला सगळे फीचर्स क्लिअर दिसतील की सिमेट्री, सिलोम, बाकी सगळे सेल डिफरन्शिएशन, या हे अशा 3+3+3+1 अशाच ग्रुपनं फाईलम लक्षात ठेवा. ओके, झालं क्लिअर सगळं? काही कन्फ्युजन आहे? काही डाऊट्स आहेत का? नाही ना?